ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महिलेची मृत्यूशी झुंज थांबली। बेळगावच्या रुग्णालयात 20 दिवसानंतर झाला मृत्यू। बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील कुंद्रेमणी फाट्यावर गाडीवरून पडल्यानंतर डंपरने फरफटत नेल्याने गंभीर जखमी झालेल्या मांडेदुर्ग येथील विवाहितेची मृत्यूशी चाललेली झुंज तब्बल 20 दिवसानंतर संपली। बेळगाव येथील रुग्णालयात गुरुवारी सकाळी 9 वाजता त्यांचे निधन झाले। बेळगाव वेंगुर्ला मार्गावर कुंद्रेमणी फाट्यानजीक 21 जूनला त्यांचा अपघात झाला होता। शिवांजली विशाल शहापूरकर वय 38 असं मृत महिलेचं नाव आहे। अधिक माहिती अशी की 21 जूनला शिवांजली पतीसह दुचाकीवरून बेळगावहून आपल्या गावी मांडेदुर्गकडे येत होत्या। कुंद्रेमणी फाट्याजवळ त्यांची दुचाकी आली असता दुचाकीवरून त्या खाली पडल्या। त्याचवेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांना 50 फूट फरफटत नेलं। त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर बेळगावमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते। 20 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती। अखेर गुरुवारी त्यांचं निधन झालं। त्यांच्या पश्चात पती, 2 मुलगे, सासू सासरे, दीर असा परिवार आहे। त्यांचे पती सैन्य दलात आहेत। बेळगाव वेंगुर्ला मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून याकडे चंदगड PWD अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे। त्या खड्ड्यांमुळे शिवांजली यांना जीवाला मुकावं लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। तसेच संबंधित अकार्यक्षम बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष न दिल्यास, संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास आणि चंदगडचे लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धामापूरचे सरपंच संतोष मोरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन फाटक व संघर्ष प्रज्ञावंत यांनी दिला आहे। चंदगडमधील संबंधित PWD खात्यामधील बेजबाबदार अधिकारी अजून किती नागरिकांचा बळी घेणार असा संतप्त सवाल चंदगडवासीय करत आहेत। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।